त्या महिन्याचे पैसे त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा, मुख्यमंत्र्यांचा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा, त्या खात्याची मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली तिचा आमच्या सगळ्यांचा राहिलेला आहे। आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही, परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या स्वतःच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय। लोक आरोप करतात हे आता काही दिवस चालेल असं नाही, आपण तोही महत्वाचा निर्णय घेतलाय। थोडंसं आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक बाबतीतली, तसंच आपल्या शेतकऱ्यांना पण 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचं आपण मोफत वीज देतो, ते पण पैसे राज्य सरकारकडनं महावितरणला द्यावे लागतात। आपल्या राज्यातल्या महिलांना, आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला, आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या घटकाच्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या करता अशा अनेक बाबी राज्य सरकार करतंय। तर आपण पाहिलं असेल तुम्हाला आताच 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता भेटलेला असेल। तुमचे जून महिन्याचे 1500 रुपये आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद आले म्हणून नक्की पाठवा। आता तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता हवा आहे का? तुम्हाला हवा असेल तर हो म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल। कारण की आपण जर बघितलं एप्रिल, मे आणि जून हे तिन्ही हप्ते लेट झालेले आहेत, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना आशा लागलेली आहे ती म्हणजे सध्याचा चालू महिना जुलै महिना म्हणजे 13व्या हप्त्याबद्दल की तो कधी जमा होणार त्याच्याबद्दलचं महत्त्वाचं अपडेट पाहणार आहोत आपण। तर बघा लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबद्दलची महत्त्वाची न्यूज आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता अजूनही मिळालेला नाही। पात्र महिलांमध्ये या ठिकाणी त्याची उत्सुकता लागलेली आहे। सरकारकडून लवकरच याबद्दलची अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये म्हणजेच या पहिल्या आठवड्यामध्ये महिन्याच्या वितरित करण्यात आलेला आहे। तुम्हाला देखील हे पैसे भेटलेले असतील 12व्या हप्त्याचे, अजून जर भेटलेले नसतील तर तुमचे हे पैसे हळूहळू जमा होत आहेत। हे पैसे देखील तुमचे जमा होऊन जातील 12व्या हप्त्याचे जून महिन्याचे। मात्र आता या ठिकाणी जून महिन्याचे पैसे भेटले जुलै महिन्यामध्ये, मग जुलै महिन्याचे नेमके कधी पैसे भेटणार, हा देखील हप्ता लेट होणार की काही असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल, त्याबद्दलचीच अपडेट आपण बघणार आहोत की मग जुलै महिन्याचे नेमके पैसे कधीपर्यंत तुम्हाला भेटू शकतात। तर बघा या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये समाधानाची भावना आहे की जून महिन्याचे म्हणजे 12व्या हप्त्याचे पैसे तर भेटलेले आहेत, उशिरा का होईना। मात्र आता सर्वांचे लक्ष जुलै महिन्याच्या हप्त्यावरती लागलेलं आहे। सरकारकडून हप्ता वेळेवरती आणि नियमितपणे मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। तरी सुद्धा जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा जी आहे ती तारीख जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये त्याबद्दलची थोडीशी चिंता देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण की हा देखील हप्ता लेट होईल की काय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल। योजनेचा लाभ नियमित मिळावा, हप्त्याचे वितरण वेळेवरती व्हावे यासाठी राज्य सरकार पावले उचलत असून लवकरच पुढील हप्त्याबाबत घोषणा देखील होण्याची शक्यता आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण बघितलेलं असेल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याचे हप्ते या ठिकाणी वेळेवरती भेटावेत यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे असं त्यांनी सांगितलं। तर बघा आता लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता या दिवशी तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो। जुलै महिन्याचे देखील तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत। 2100 रुपयाबद्दल सध्या निर्णय झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला पूर्ण वर्षभर 2025-26 हे वर्षभर जे आहे या ठिकाणी 1500 रुपयांनीच लाभ भेटत राहणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक या ठिकाणी ही चालू केलेली खूप चांगली योजना आहे आणि एक महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली योजना आहे। या योजनेमुळे राज्यातील अनेक महिलांना दर महिन्याला हे पैसे प्रत्यक्षामध्ये तुमच्या खात्यामध्ये येतात। सरकार त्यांना महिन्याला 1500 रुपये डीबीटीद्वारे थेट तुमच्या खात्यामध्ये पाठवतं। हे पैसे महिलांना घर खर्चासाठी आणि स्वतःच्या गरजांसाठी उपयोगी पडतात। याचा फायदा तुम्हाला होत असेल, तुम्हाला याचा फायदा होतो का? ही आर्थिक मदत अशाच पद्धतीने चालू पुढे राहावी का? तुम्हाला वाटत असेल तसं तर हो म्हणून नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये ही योजना अशीच पुढे चालू राहावी म्हणून, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि तुमची योजना तर बंद होणार नाही। स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महिला व बालविकास मंत्र्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, ही योजना कायमस्वरूपी चालूच राहणार आहे। परंतु प्रत्यक्षामध्ये जर आपण बघितलं सध्याचे 3 महिने या ठिकाणी लेट झालेले आहेत, कारण की पूर्ण महिनाभर लाडक्या बहिणींनी वाट पाहिली जून महिन्याची देखील आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जून महिन्याचे पैसे जमा झाले। याच्याबद्दल
एक तारीख फिक्स करायला नक्की पाहिजे. याबद्दल बऱ्याच लाडक्या बहिणींचं मत आहे की एक तारीख फिक्स करायला पाहिजे, जेणेकरून त्यांना पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही या ठिकाणी. परंतु बघा, तुमचे पैसे या ठिकाणी एखादा आठवडा असेल, एखादा दिवस मागे पुढे होईल, मात्र पैसे तुमचे 100% भेटतात. मात्र तुम्हाला प्रत्येक महिन्याला आता वाट पाहावी लागते, कारण की सलगपणे 3 हप्ते लेट झाल्यामुळे. तुम्हाला वाटतं का सरकारने एक तारीख फिक्स करायला पाहिजे? तुम्हाला तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्याबद्दलचा निर्णय व्हायला मदत होईल. बघा, आता या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणं आहे आणि त्यांच्या आयुष्यात आत्मनिर्भरता आणणं. या ठिकाणी प्रत्येक महिन्याला त्यांना आर्थिक मदत करणं हा आहे. आतापर्यंत या योजनेचे 12 हप्ते म्हणजेच या ठिकाणी 12 वेळेस पैसे वाटप झालेले आहेत. टोटल 18,000 रुपये आतापर्यंत तुम्हाला जमा झालेले असतील. आता 13वा हप्ता म्हणजेच पुढे या चालू महिन्याचा जुलैचा हप्ता या ठिकाणी त्याचं देखील वाटप सुरू होणार आहे. सरकारकडून माहिती दिली आहे की जुलै 2025 महिन्याचा 13वा जो हप्ता असणार आहे या ठिकाणी तो देखील वाटप केला जाणार आहे, असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलं असेल की प्रत्येक महिन्याचे हप्ते आम्ही वेळेवरती जमा करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसंच मग तुमचा 13वा हप्ता देखील जमा होणारच आहे. 100% ते देखील पैसे जमा होतील. परंतु नेमकं तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत हे पैसे येऊ शकतात? बघा, जी माहिती या ठिकाणी न्यूजमध्ये मिळालेली आहे त्यानुसार सांगितलं जात आहे की हे पैसे जे आहे याच महिन्यामध्ये तुम्हाला 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये भेटू शकतात, जसे आतापर्यंत पैसे जमा होत आलेले आहेत. जर आपण एप्रिल, मे आणि जून महिन्याचे या ठिकाणी हप्ते सोडले तर याच्या अगोदर आपण जर बघितलं तर 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्येच तुम्हाला हे पैसे भेटतात. म्हणजे जो महिना चालू आहे त्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये तुम्हाला दिला जातो. लाडकी बहीण योजनेचं साधारणतः हे वेळापत्रक आहे. त्यानुसार जर आपण बघितलं तर जुलै महिन्यामध्येच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी हे पैसे जमा होऊ शकतात, अशी माहिती न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे. परंतु आता प्रत्यक्षामध्ये जर आपण बघितलं 3 हप्ते लेट झाले, त्यानुसार जर बघितलं तर जर हा हप्ता उशीर झाला तर मग हे पैसे तुम्हाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील येण्याची शक्यता आहे. जर लेट झालं, एप्रिल, मे, जूनचे 3 हप्ते लेट झाले, त्या पद्धतीने जर जुलैचा हप्ताही लेट झाला तर तुम्हाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये मग हे पैसे 100% भेटू शकतात. जसं की जूनचे पैसे तुम्हाला या जुलैच्या पहिल्या आठवड्यात भेटले त्या पद्धतीने. या ठिकाणी 2 शक्यता आहेत. एक तर तुम्हाला जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 24 जुलैपासून हे पैसे भेटू शकतात, किंवा तुम्हाला या ठिकाणी लेट झालं तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला जुलैचा हा 13वा हप्ता भेटेल. मात्र तुमचे पैसे 100% जमा होणार, कारण की तुम्ही एका सरकारी योजनेसाठी पात्र झालेला आहात. एखादा दिवस, एखादा आठवडा मागे पुढे होईल, मात्र तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. तुम्हाला प्रत्येक महिन्याचा हा सन्मान निधी भेटतच राहणार आहे. तर बघा, ही योजना सगळ्याच महिलांसाठी नाही, ह्यामध्ये काही अटी आणि शर्ती देखील आहेत. त्यानुसार या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये आता पडताळणी देखील सुरू आहे. काही लाडक्या बहिणींना याचे पैसे भेटत नाहीत, कारण की त्या अपात्र देखील झालेले आहेत, आणि ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे मात्र पैसे या ठिकाणी येत आहेत. जसं की 12वा हप्ता म्हणजेच या मागच्या महिन्याच्या जून महिन्याचा हप्ता देखील सध्या त्याची प्रक्रिया चालू आहे, त्याचे पैसे देखील वाटप चालू आहेत. बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे. 21 ते 65 वर्ष दरम्यान तुमचं वय असणं गरजेचं आहे. तुम्ही आयकर भरत नसणं असणं गरजेचं आहे. त्यासोबत तुमचं उत्पन्न जे आहे 2.5 लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे, आणि तुमचं DBT असेल तर तुम्हाला डायरेक्टली हा लाभ जो आहे तो प्रत्येक महिन्याला या ठिकाणी जमा होत आहे. आता बघा, तुम्हाला जर मे किंवा जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तिथून तुम्हाला तक्रार देखील करायची. तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला पैसे भेटलेले नाहीत तर त्याचं कारण तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार करून द्यायची आहे, जेणेकरून सरकारच्या लक्षामध्ये येईल. तुमचे पैसे जमा झालेले नसतील तर पुढच्या हप्त्यासोबत देखील तुमचे पैसे मग जमा होऊ शकतात. आणि लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन देखील तुमच्या ॲप्लिकेशनचे स्टेटस चेक करायचे आहेत. जर तुम्ही या ठिकाणी अपात्र झालेला असाल तर तिथं देखील तुम्हाला त्याची माहिती देखील पाहता येऊ शकते. जर पैसे जमा झालेले नसतील तर ती देखील तुम्हाला या ठिकाणी गोष्ट करायची आहे. वेबसाईट जी आहे ladkibhin.maharashtra.gov.in ही ओपन करायची आणि त्या ठिकाणी लॉग इन करून ॲप्लिकेशन स्टेटस देखील तुम्हाला पाहत राहायचं आहे. बघा, आतापर्यंत या ठिकाणी लाडक्या बहिणींना जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता वाटप झालेला आहे, आणि 13वा हप्ता देखील एवढ्याच लाडक्या बहिणींना भेटणार आहे. सुमारे 2,47,00,000 लाडक्या बहिणींपर्यंत हे पैसे पोहोचतात प्रत्येक महिन्याला. त्यांचे या ठिकाणी जे अपात्र आहेत, आता बघा, मागे जी या ठिकाणी ट्विट करून सांगितलं होतं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी किंवा या ठिकाणी महिला व बालविकास विभागाने, जवळपास 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, ज्यामध्ये वेगवेगळी कारणं होती. त्याच्यानंतर बाकी सर्वच्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचे पैसे जे आहेत या ठिकाणी भेटत राहत आहेत. आता बघा, पात्र लाडक्या बहिणींना तर पैसे भेटत आहेत, परंतु ज्यांनी अर्ज केलेले नाहीत आणि आता ते योजनेसाठी पात्र आहेत, मग त्यांना अर्ज करता येणार आहेत का? तर सध्या तरी कुठलीही अर्ज प्रक्रिया अजून सुरू नाही.
पोर्टल सध्या या ठिकाणी बंद आहे, त्यामुळे नव्याने पात्र ज्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत त्या मात्र लाभापासून वंचित आहेत, त्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल गेल्या महिन्यांपासून अनेक दिवसापासून हे बंद आहे, त्यामुळे नव्याने पात्र असणाऱ्या महिला आता सध्या लाभापासून वंचित या ठिकाणी राहत आहेत. आम्ही लाडकी बहीण नाही का असा सवाल या ठिकाणी त्या करत आहेत, कारण की बघा पोर्टल सध्या बंद आहे, कुणालाही अर्ज सध्या करता येत नाहीत. विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी बंद असल्यामुळे या योजनेत नव्याने पात्र असणाऱ्या महिला लाभापासून वंचित देखील राहिल्याने या ठिकाणी ते प्रश्न विचारतायत की या ठिकाणी आम्हाला अर्ज करता येणार की नाही. बघा सध्या तरी या ठिकाणी पोर्टल बंद आहे, म्हणजे नव्याने अर्ज स्वीकारले जात नाहीत. पोर्टल चालू आहे परंतु अर्ज करण्यासाठी या ठिकाणी प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. 2024 पासून महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी ही योजना आणलेली आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरत आहे. या योजनेच्या सुरुवातीला दरमहा 1500 रुपये देण्याचं शासनाने निश्चित केलेलं आहे आणि त्यानुसार प्रत्येक महिन्याला तुम्हाला हे हप्ते जे आहेत सन्मान निधी जो आहे तो वाटप देखील केला जातोय. मात्र जुलैपासून या ठिकाणी 2024 नंतर ज्या महिलांची 21 वर्ष पूर्ण झाली आहेत त्या महिला अद्यापही या लाभापासून वंचित आहेत. म्हणजे नव्याने अर्ज करण्यासाठी या ठिकाणी ज्या पात्र लाडक्या बहिणी ठरलेल्या आहेत, ज्यांनी अर्जच मागे केलेले नव्हते, त्यांचा या ठिकाणी यामध्ये समावेश होणं गरजेचं आहे. त्यांच्याकडून देखील मागणी केली जाते की अर्ज प्रक्रिया सुरू व्हावी याबद्दलची. तुमचे अर्ज करायचे राहून गेलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबत बघा काही महिलांच्या अर्जामध्ये तांत्रिक त्रुटी असल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता, म्हणजे त्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले नव्हते, त्यांचे बाद झालेले होते. आता त्यांच्या अर्जामधील ज्या काही त्रुटी असतील त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेले असतील तर त्यांना नव्याने अर्ज करण्यासाठी मात्र संधी भेटणं गरजेचं आहे. त्यांना लाभ का मिळाला नाही याची माहिती देखील प्रशासनाकडून दिली जात नाही व दुरुस्तीसाठी योग्य ते मार्गदर्शन देखील या ठिकाणी उपलब्ध नाही. म्हणजे ऑनलाईनमध्ये या ठिकाणी एडिट करण्याचं ऑप्शन देखील त्यांना अजून आलेलं नाही. त्यामुळे आता बघा नव्याने 21 वर्ष पूर्ण केलेल्या महिलांसाठी त्यासोबत काही तांत्रिक कारणास्तव त्यांचे अर्ज बाद झालेले होते, त्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्यासाठी अजून देखील या ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली नाही. तर बघा माझी लाडकी बहीण योजनेचा सध्या तुमचा जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होतोय. 13वा हप्ता देखील तुम्हाला आता लवकरच जमा होणार आहे. जुलै महिना सध्या चालू आहे, या महिन्याचे पैसे देखील तुम्हाला लवकरच भेटणार आहेत. तुम्हाला जसं की सांगितलेलं आहे एक तर तुम्हाला महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात हे पैसे भेटू शकतात जुलै महिन्याचे, किंवा जर लेट झालं तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये मात्र तुम्हाला पैसे मग येऊ शकतात. त्यासोबत बघा आता 12वा हप्ता जो वाटप होतो आहे त्यामध्ये देखील अजून बऱ्याचशा लाडक्या बहिणी प्रतीक्षामध्ये आहेत. बऱ्याच जणांचे अजून जून महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. तुमचे जून महिन्याचे पैसे जमा झालेत की नाही, नसतील झाले तर नाही म्हणून पाठवा. जास्तीत जास्त ज्यांचे पैसे जमा झाले नाहीत त्यांनी, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. बघा लाडकी बहीण योजना जी आहे 12व्या हप्त्याचं या ठिकाणी वाटप जे आहे 5 जुलैपासून सुरू करण्यात आलेलं आहे. याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली होती. आता बघा ह्याचं जे वाटप जे आहे म्हणजे शनिवार 5 जुलैपासून सुरू झालेलं आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार अशा पद्धतीने हे पूर्ण आठवड्याभर वाटप जे आहे ते चालूच राहणार आहे. टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत ते जमा होत आहेत. जर तुमचे पैसे जमा झाले नाहीत जून महिन्याचे तर तुम्हाला ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती तक्रार सेक्शनमधून जाऊन तुम्हाला तक्रार करायचे. तुम्ही पात्र आहात, तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आलेला आहे आणि जूनचेच पैसे जमा झालेले नाहीत, तर काही कारणास्तव जमा झालेले नसतील, तांत्रिक कारणास्तव वगैरे, तर ते कारण तुम्हाला जाणून घ्यायचे त्या ठिकाणी तक्रार करून, जेणेकरून तुमचे पैसे लवकरात लवकर जमा होण्यास काय होणार आहे, मदत होणार आहे. त्यासोबत बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणी आता बोलत आहेत की वेळेवरती 1500 रुपये मिळत नाहीत, त्यामुळे सरकारने एक तारीख फिक्स करणं खूप गरजेचं आहे. याच्याबद्दल लवकरात लवकर निर्णय देखील होणं गरजेचं आहे, कारण की आतापर्यंतचे 3 हप्ते या ठिकाणी लेट झालेले आहेत आणि जुलैचा देखील हप्ता लेट होतो की काय असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतोय, कारण की आतापर्यंतचे सलग 3 हप्ते लेट झालेले आहेत आणि जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल देखील अजून घोषणा झालेली नाही की कधीपर्यंत नेमके पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात त्याबद्दल. तर एक तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा फायदा त्याचा होईल, कारण की या ठिकाणी त्यांना पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. तर याबद्दलची संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे जुलै महिन्याबद्दलची. अजून तुमचे याबद्दलचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.